रामकृष्ण हरी. मित्र हो, भजन शिकूया या उपक्रमांतर्गत भजन पाठ क्रमांक 11 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण भजन पाठ क्रमांक 10 पर्यंत अत्यंत आवडीनं आणि अत्यंत महत्त्वाचं वाटतंय म्हणून पुष्कळ जण टाळ शिकायला लागलीत. भजनामध्ये भजन चांगल्या प्रकारे आता टाळ वाजून करायला लागलीत. मला पुष्कळांचे फोन आलेत, मॅसेज तर खूपच आहेत. तर या उपक्रमामध्ये माझा एक महत्त्वाचा हेतू असा आहे की आपलं जे भजन आहे, जे आपण भजन म्हणता ते भजन तालात यावं आणि ताल कशाने पक्का होईल हा दृष्टिकोन ठेवून आम्ही आपल्यापर्यंत हे व्हिडिओ टाकलेत. भजनामध्ये सूर, ताल आणि लय ह्या 3 गोष्टी येतात. त्याच्यामध्ये ताल जर पक्का नसेल आणि सूर किती चांगला असला किंवा लय समजत असली तरी पण ताल जर पक्का नसेल तर ते भजन पडून जातं. म्हणजे आवाज चांगला असून सुद्धा ताल जर पक्का नसेल तर ते भजन व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून मग माझ्या मते भजन शिकायचं असेल तर सुरुवातीला ताळच शिकला पाहिजे. तो तालात वाजवणे आणि भजनासोबत म्हणणे अशा दोन्ही गोष्टीतून तो टाळ आला पाहिजे. यासाठी म्हणून काय करायचं की आपण तबल्यासोबत, आपल्याकडे मशीन नाही तबल्याची किंवा तबलावादक नाही, त्यावेळेला मी तुम्हाला टेम्पो दिलेत 5-7 प्रकारचे. ते अत्यंत उपयोगी आहेत, कारण ते दिलेत त्यावेळेसपासून पुष्कळ जण अत्यंत खुश झालेत का त्यांना सध्या तरी मशीन घ्यायचं काम नाही. कारण मशीन 9-9.5 हजारापर्यंत मशीन बसते. तर ते पैसे आज रोजी वाचलेले आहेत. त्या 5-7 टेम्पोवर तुम्ही सहज तुमचा सराव करून भजन पक्क करू शकता. आणि ते टेम्पोही केवळ मात्र्याचे दिलेत. तुम्ही व्हिडिओ लावला त्या टेम्पोचा तर फक्त तुम्हाला लाल स्क्रीन दिसेल आणि त्यावर मात्रा दिसेल. आणि तो 15 मिनिटाचा आहे. माझ्या मते कमीत कमी 15 मिनिटपर्यंत तरी आपण एका वेळेला सराव केला पाहिजे. आणि जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आज आम्ही 11व्या भागामध्ये भजनाच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. 10 भागामध्ये भजन वास्तविक पूर्ण झालंय. सुरातपासून तर 10व्या भागापर्यंत तुम्हाला 6व्या आणि 7व्या मात्रापर्यंत 6व्या आणि 7व्या मात्रेतून भजन सुरू कसं होतं ते मागच्या 10व्या भागामध्ये मी सांगितलं होतं. पण तरी पण थोडीशी आपल्या सगळ्यांची एक संकल्पना क्लिअर असावी म्हणून 11वा भाग आणि एखाद्या वेळेला 12वा भाग असे 2 भाग आता करणार आहे. त्याच्यानंतर टाळाच्या संदर्भातलं, या भजनी टेक्याच्या संदर्भातलं जे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे किंवा सांगायचं आहे ते आपलं पूर्ण होणार आहे. मागच्या भागामध्ये उतरणी घेऊन परत अंतरा कशी जोडायची किंवा स्थायी कशी जोडायची याबद्दल आम्ही माहिती सांगितली होती आणि ते करूनही दाखवलं होतं. शिवाय 6वा 7वा मात्र हा अत्यंत जवळचा आहे, तर त्या संदर्भात आपण माहिती दिली होती आणि ते प्रॅक्टिकल आम्ही करून दाखवलं होतं. आता या भागामध्ये मी मागच्या भागात सांगितलं की वेगवेगळ्या मात्रेतून काही भजनं सुरू होतात, तर त्याचे काही नमुने मी या भागामध्ये सांगणार आहे. मित्र, आपली कल्पना कशी आहे की माहीत नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की सगळे भजने सारखेच असतात, तर सारखे नाही. सगळ्या भजनाचा ताल वेगवेगळा असेल तर ते वेगवेगळं होतं. परंतु भजनी टेक्यामध्ये सुद्धा आपल्याला भजन म्हणताना चालीनुसार त्या भजनाच्या तबल्याच्या मात्रांमध्ये ते शब्द बसवावे लागतात आणि त्याचे काही नमुने मी आता सांगणार आहे. एकूण मात्रा आहे 8 आणि मी थोडं संशोधन केलं, थोडी शोधली काही भजनं नमुना म्हणून, तर त्यामध्ये मला काही भजनं सापडली. फक्त 8व्या मात्रेचं भजन मला अजून मिळालं नाही. ते मिळालं तर मी पुढच्या भागात नक्की सांगेल. पण या भागामध्ये पहिल्या मात्रेतून सुरू होणारं भजन सापडलं, दुसऱ्या मात्रेतून सापडलं, तिसऱ्याचं आहे, चौथ्याचं आहे, 5व्याचं आहे, 6वा आणि 7वा तर प्रश्नच नाही. 6व्या 7व्यामध्ये जवळजवळ 70-75% भजनं, त्याच्यापेक्षा जास्त म्हणा, 6व्या 7व्या मात्रेतून आपण सगळेजण म्हणतो आणि सगळेजण सहज जे भजन म्हणतात ते सगळे 6व्या 7व्या मात्रेत असतं. मात्र पहिल्या मात्रेतून कसं भजन सुरुवात होते, मला काल परवा दिवशी विचारलं कोणीतरी की भजन
तबला सुरू असताना टाळ बंद आहे, भजन बंद आहे, पण तबला सुरू केला आणि मग त्याच्यातून भजन कसं उचलायचं असं विचारलं. मित्रो, 10व्या भागामध्ये मी ते समजून सांगितलेलं आहे की कसं उचलायचं मात्रे वाजून, आणि आताही सांगतो, फक्त लक्षात घ्या ते. नंतर एक महत्वाची गोष्ट ही की हा 11वा भाग हे लक्षात घ्यावा. 11वा भाग म्हणजे कदाचित 2-3 वर्षानंतरच ज्ञान आहे, कारण हे आम्ही 10 भागात टाकलंय आणि 11वा भाग करतोय. हे 15 दिवसात आम्ही सगळं काम पूर्ण करणार आहे, परंतु हे कदाचित 15 महिन्याचं काम आहे, कदाचित 2 वर्षाचं काम आहे. भजनाच्या क्लासमध्ये गेले तुम्ही तर हे एवढं ज्ञान हे तुम्हाला 3 वर्षात बी कोणी सांगत नाही. पण आम्ही मुद्दाम, आमची कळकळ अशी की तुम्ही सगळ्यांनी भजन शिकलं पाहिजे. पण शिकताना घाई करू नका, एक एक भाग पूर्ण करा. आणि मला आनंद आहे, पुष्कळाने मला फोन करून सांगितलं, काही भेटून गेलेत आणि काही जणांनी आता इथं यायला मला परवानगी विचारली की आम्ही कधी तुम्हाला भेटू शकतो का. तर मला भेटायला काही तुम्हाला अडचण नाही, आपण फोन करून मला भेटायला येऊ शकता. तर याच्यातून मला एक माहिती मिळाली की तुम्ही ते करायला लागलात आणि तुम्हाला फार सोपं वाटतंय. परभणी जिल्ह्यातून तर फार एक मोठा मेसेज टाकला त्यांनी, आणि त्यांचे 2-3 भजनी मंडळ आहेत, तर ते सगळेजण कामाला लागलेत. गुटखा टोल, काळ टोल फार सुंदर वाजवतात त्यांनी सांगितलं, आणि भजन शिकूनच आम्ही तुमच्या समोर येऊन भजन म्हणून दाखवणार आहे असं त्यांनी सांगितलं. तर फार आनंदाची गोष्ट आहे, असं करायला हरकतच नाही. आता या भागामध्ये काही भजनांची नमुने मी शोधलीत, त्याच्यामध्ये भजन कोणत्या मात्रेतून सुरू होतं ते आपल्याला लक्षात घ्यायचे. मित्र, पहिल्यांदा एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की कोणतेही भजन म्हणायला लागल्यानंतर स्थायीच्या म्हणजे ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीमध्ये ज्या ठिकाणी अनायसे वजन येतं त्या ठिकाणी सम आपल्याला तबल्याला आणि टाळ्याला पकडायची. ही सगळ्यात मोठी गोष्ट. अनायसे वजन तबल्यावाला बरोबर त्या ठिकाणी पकडतो, टाळावालीने सजग राहायचंय, कुठेही टाळ सुरू नाही करायचा. तबल्याचा मात्रा आणि टाळाचा बोल ते सोबत सुरू व्हायला पाहिजे. आणि एका जणांनी मला विचारलं की असं तुम्ही 2 ठोके देऊन भजन सुरू करतात, ते एकदा तसा व्हिडिओ करणार. म्हटलं तसा नाही करणार मी, कारण ती चुकीची पद्धत आहे माझ्या मते तरी. भजन हे गुटक्यानेच सुरू व्हायला पाहिजे, म्हणजे गुटखा टोल, काळ टोल, गुटखा टोल हे ना सुरू व्हायला पाहिजे. ते असं वाजून ते आपण करत आलो तर ते आपल्याला नाही करायचं, आणि तसा व्हिडिओ मी करणार सुद्धा नाही, कारण करण्याची गरज सुद्धा नाही. तर आता एक लक्षात घ्यायचं आपल्याला की भजनाची पहिली ओळ जी आहे ना, एक तर पहिले भजन मुखोद्गत करायचं आणि नंतर हे करायचं. आपल्यापैकी नवीन शिकणारे असतील त्यांना अजून वेळ आहे, हा भाग त्यांना समजायला सुद्धा कठीण जाईल, म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनचे सगळे भाग करत या. सुरुवातीपासून सगळे भाग केले तर मग हा भाग लक्षात येईल, नाही तर मग जमणार नाही आणि मग कंटाळा येईल. तसं करायचं नाही. मी मागे सांगितलं होतं की तुम्ही एक ओव्हरलुकिंग म्हणून तुम्ही प्रत्येक भाग बघा, परंतु तुम्हाला शिकण्यासाठी मात्र तुम्ही पहिल्या भागापासून सुरुवात केली पाहिजे. भजन पाठ क्रमांक 1, भजन पाठ क्रमांक 2 मस्त सिरियल अगदी व्यवस्थित टाकलेली आहे. मी इथे जसं शिकवतो ना त्याच पद्धतीने मी त्याच्यात टाकलेलं आहे. बरं, काही जणांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या, तुमची फी असेल आम्ही काय ते देतो. मित्रो, फीचा प्रश्न नाही, आणि ऑनलाईन ह्या गोष्टी मला काही आवडत नाही, किंवा ऑनलाईनचा असा वेळ देणं हा सुद्धा मला जमणार नाही. पण माझं असं मत आहे की ऑनलाईनपेक्षाही हे जे अर्धा तासाचे व्हिडिओ दिलेत ना, हे तुम्हाला अत्यंत खूप असं मार्गदर्शन करणार आहेत. कारण तुम्हाला त्या भागातून नाही समजले की परत तुम्ही रिपीट करायचं, रिपीट करून परत तो भाग बघायचा, पुन्हा रिपीट करायचं, पुन्हा. ऑनलाईनमध्ये तसं होणार नाही. ऑनलाईनमध्ये एकदा सांगितलं की परत तो भाग डबल सांगितला जाणार नाही. मग कोणता फायदा आहे ऑनलाईनचा का हा ऑफलाईनचा. म्हणून ऑफलाईनमध्ये आपण जे भजन शिकणार आहे, म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ दिलेत मी, याला ऑफलाईन म्हणायचं, तर याच्यातून तुम्ही शिकणार आहात, त्याच्यामध्ये तुमची प्रगती खूप भारी होणार आहे. आणि मग तुम्ही येऊन मला भेटू शकता. तुम्हाला असं वाटतंय की यांना फी दिली पाहिजे का, मला फीची गरज नाही, पण आपण भेटल्यानंतर आपण जेव्हा गुरुदक्षिणा आपण गुरुला देतो त्या पद्धतीने तुम्ही केव्हा करसाल त्याच्यात माझी काही अडचण असणार नाही. परंतु आपण एक लक्षात घ्यायचं की ऑनलाईनपेक्षा हे ऑफलाईन म्हणजे व्हिडिओ बघून शिकणं ही फार मोठी गोष्ट आहे, आणि ती आपण करा अशी माझी विनंती तुम्हाला. आणि
पुष्कळ जण जे मला विचारतात ना, कृपा करून ऑनलाईनचा मला आग्रह करू नका आणि कुठल्या प्रकारची फी तुमची काय हे विचारू नका, कारण मी भजनाची फी घेत नाही. मात्र तुम्ही भेटल्यानंतर तुम्ही गुरुपूजन आपली संस्कृती ते तुम्ही करू शकता, त्याच्यात माझी अडचण नाही. एवढं मी एवढं सांगतो, याच्यानंतर सांगायचं काम पडायला नको. आज आम्ही काही भजनांचे नमुने तुम्हाला देणार आहेत. पहिल्यांदा आपण बघूया. मी नमुने जास्त देणार नाही आणि हे भजनं जास्त असतील असं सुद्धा नाही, पण असतील त्यावेळेला अडचण यायला नको. ते समजून जर केलं आपण तर आपल्याला कळून जाईल की मात्रा कुठून त्या भजनाला कोणती मात्रा सुरुवातीला लागते, म्हणून कोणत्या मात्रेतून ते भजन सुरू लगेच कळतं. माझे इथे सगळे जे करतात ना, तर त्यांच्या सहज ध्यानात येतं. आता त्यांना नुसतं सांगितलं तरी लक्षात येतं कोणत्या मात्रेतून भजन सुरू होतं. म्हणून सुरुवातीला बघू आपण पहिल्या मात्रेतून एक नमुना देतो मी. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ही चाल आहे, आणि ही चाल शक्यतो म्हणजे आपल्याच चॅनलला ऐकायला मिळेल. बाकी कोणी कशा म्हटल्यात मला काही माहित नाही. पुन्हा एक लक्षात घ्यायचं, चालीनुसार भजनाच्या मात्रा ठरतात. चालीनुसार एकच भजन वेगवेगळ्या चालीत बसवल्यात तर वेगवेगळ्या मात्रेतून सुरू होते, लक्षात घ्यायचे. तर हा एक अभंग आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हा अभंग एक मात्रेतून सुरू होतो, पण तो कसा शोधायचा, आपल्याला खरं म्हणजे कसा शोधायचा हे लक्षात आलं की संपलं काम. एका नमुन्यावरून तुम्ही अनेक भजनं निवडू शकता, सहज तुम्हाला लक्षात येईल. तर हा जो अभंग आहे त्याची चाल आम्ही जी म्हटली आपल्या चॅनलला, ती मी म्हणून दाखवतो. एकशे 68 किती 184 याचा 184 टेम्पो घेतो मी. आम्ही पांढरी 7 पट्टी वापरतो, कारण घशाला त्रास होत नाही. नेहमी काम करायचं असल्यामुळे कॉमन स्वर घ्यावा लागतो. तर पांढरी 7च्या मध्यम मधून हे भजन आम्ही म्हणत असतो. मी नुसतं एक वेळ म्हणून दाखवतो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ही एक ओळ तुम्हाला म्हणून दाखवली. हे आमचे तबलावादक अर्जुन लंगे, त्यांचे हात असे तयार असतात बिलकुल. लगेच सुरू करायचं म्हणलं त्याने बरोबर ते एक मात्र सुरू केलं. अगोदर दुसरा मुलगा होता मागच्या वेळेला, तर तो मागे पुढे व्हायचं, तर चुकून जायचं, याचं चुकणार नाही. तर बरोबर त्यांनी एक मात्रेला म्हणजे कुठे सुरू केलं तुमच्या लक्षात आलं असेल. जे इथपर्यंत आलेत, जे ह्या भागापर्यंत जे शिकत आले असतील त्यांना कळेल. ज्यांना समजणार नाही समजायचं की त्यांनी अजून मागचे भाग पूर्ण केले नाही. तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता मी म्हणतो आणि टाळ पा कुठे सुरू होतो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता या ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर या शेवटच्या अक्षरावर याची समेत टाळ घेऊन बस. तर म्हणजे या ओळीच्या शेवटच्या अक्षरावर ही सम येते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. इथं पहिल्या तालाची पहिल्या मात्रा येते. इथं र वर एक मात्रा आहे, त्यातून तबला सुरू होतो. आता गंमत अशी आहे की ओळीच्या शेवटच्या अक्षरावर सम आली. मग ती ओळ सुरू कुठून करायची असा प्रश्न येतो. ती ओळ सुरू कुठून करायची, शेवटच्या जागाच राहिली नाही ना. ज्ञानाचा सागर म्हणायला जागा कुठे राहिली. म्हणून मग काय करावं लागतं की परत 8ही मात्रापर्यंत गॅप द्यावा लागतो आणि पहिल्या मात्रेवर ते भजन उचलावं लागतं. हे बा कसं येतं बघा ते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आपली अट काय की अनायशी ज्या ठिकाणी आपण सम आपल्याला मिळाली ती सम आता प्रत्येक कडव्यात ती चुकायला नको.
आपण त्याच्यामध्ये भजन सुरू करू शकतो. मात्र काय होतं, ते 5वर सुरू, ज्ञानाचा सागर 5वर सुरू करावं लागतं. बघा, लक्षात घ्या सगळेजण. हे बा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता हा 5 मात्रा झाला. हे बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 1 2, म्हणजे इथं 5 मात्रेवरती भजन सुरू केलं आपण. आणि बऱ्याच जण हे चाल म्हणताना अशीच म्हणतात, मग ते उलट होतं. मग तबल्यावाला ऍडजस्ट करून घेतो. आपल्या वाटतं आम्हाला तर काही समजलं नाही. नाही, तुम्हाला समजणारच नाही ते, कारण तबल्यावाला हुशार असतो. तो काय करतो, लगेच ताल फिरवून घेतो. असं म्हणजे 5 मात्रेच्या ठिकाणी 1 मात्रा घेतो, 1 मात्रेच्या ठिकाणी 5 मात्रा घेतो आणि भजन दाखवून घेतो. वास्तविक तज्ञ व्यक्तीने ते भजन ऐकलं तर तो सांगेल की नाही, या ठिकाणी चूक झालेली. आणि या चुका मोठ्या मोठ्या माणसाचे होऊ शकतात, जर असं स्पष्ट ज्ञान जर नसेल तर. आपल्या लक्षात घ्या पुन्हा. आहे बा, इथे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, जे शेवटचा ज्ञानेश्वर शब्द आहे त्या रवर सम आलेली, आणि प्रत्येक वेळी ते रवरच यायला पाहिजे. मग रवर येण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला 7 मात्र्याचा गॅप घ्यावा लागतो आणि परत 1 मात्र उचलावं लागतं. हे बा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर. कुठून सुरू केलं, ज्ञानाचा सागर 1 वरून सुरू केलं, 1 मात्रेवरून, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही. हे आपल्या लक्षात आलं असेल. दुसरं बघा, मी दुसरं सुरू करतो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर. कुठं सुरू केलं, 5 सुरू केलं. ज्ञानाचा सागर, हे गवर सम आली. चुकलं भजन. हा, लक्षात आलं नाही, हे चुकलं भजन. आता म्हणून आपल्याला गॅप घ्यावाच लागेल. आणि जे कोणी असे पटकन जोडून म्हणत असतील त्यांचं भजन ते उलट होतं. मग ते सरळ करायचं आहे ना, मग 3दा म्हणावं लागतं. ते शास्त्रीय संगीतमध्ये तिहाई घेतात, त्या तिहाई बरोबर ते येऊन जातं. त्या तिहाई मध्ये दुसरा तुकडा आहे तो बरोबर मध्ये येत असतो. म्हणजे 1च्या ठिकाणी तो कालात येतो, कालाच्या ठिकाणी असं होऊन जातं, उलट पालट होतं. पण आपल्याला भजनात तसं करता येत नाही. आणि हे भजन 2 ओळीतच आपण लंबी ओळ असल्यामुळे 2दाच घेऊन तोडतो. आपण 2दा घेऊन तोडतो, गॅप घेऊनच म्हणावं लागेल. गॅप घेऊन नाही म्हटलं चुकणार, नाही तर मग 3दा म्हणावं लागेल. मग 3दा म्हणायचं ते माहित नसतं. म्हणून तसं न करता काय करायचं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. एकदम राईट आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. म्हणजे अशाच पद्धतीने म्हणायचं. आणि मग याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक कडवं आहे ना, हे सुद्धा 1 मात्रेतूनच घ्यावं लागतंय. कारण ध्रुपद अशा प्रकारे, मग कडव्यात काही बदल करणं चालत नाही. अशा पद्धतीचे भजन आहे. म्हणून पूर्ण ओळ म्हणून दाखवतो. तुम्ही करा माझ्यासोबत. म्हणजे आम्ही तोडतो आणि तोडून परत तुम्हाला नाही, हा तबल्यावर करून दाखवतो. आम्ही तोडतो आणि परत आम्ही ध्रुपद डबल म्हणून दाखवतो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सागर सखा माझा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. 1 2 3 4 5 6 7. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. 1 2 3 4 5 6 7 8. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. 1 2 3 4 5 6 7 8 1. हा, हे लक्षात आलं असेल की ते ज्ञानाचा सागर सुरू करताना 1 मात्रेवर सुरू करावं लागतं. म्हणजे हा घुटका आहे, घुटक्यातून मी मात्रा मोजून दाखवल्या.
की 1 2 3 4 5 6 7 8 ज्ञानाचा सागर, किंवा मोजून करायच्या म्हणलं. आता तबला सुरू आहे, कोणीतरी मला विचारलं की तबला सुरू असताना भजन कसं उचलायचं. आता तबला सुरू करतो आम्ही आणि आपल्याला माहित झालं की या भजनाची सुरुवात एक मात्रेतून सुरू होते. ज्ञानाचा सागर एक मात्रेतून सुरू होतं, मग आपल्याला तिथून सुरू करायचंय. लावा 1 2 3 4 5 6 7 8 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आलं लक्षात आहे. म्हणजे एक मात्रेतून भजन सुरू होतं. मग इकडे मात्रे महत्वाचे फक्त दिन धिन धिनक तिन्न तिन तिनक 1 2 3 4 5 6 7 8 हे जे 8 मात्रे आहेत ना, त्याच्यामध्ये भजन ज्या मात्रेतून सुरू होतं त्या आधीची मात्रे खाली म्हणून टाकायची. म्हणजे 1 2 लाव एकदा 1 2 3 4 5 6 7 8 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे महत्वाचं आहे. म्हणजे शेवट बरोबर त्या समेवरी आला पाहिजे. नंतर मग तोडून आपल्याला स्थायी जोडून दाखवू. एकदा तोडून आणि स्थायी जोडून दाखवू. तर बघा आता, म्हणजे आम्ही दोनदा म्हणतो, तोडतो आणि परत तुम्हाला ध्रुवपद जोडून दाखवतो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे बा बरोबर ध्रुवपद थांबलं का नाही, म्हणजे भजन संपलं. इथं सुरुवात बी केली आणि संपलं बी. कारण भजन हे ध्रुवपदातच सुरू करावं लागतं, अंतरे म्हणून टाकावं लागतात, आणि शेवट कशातून करावं लागतं. म्हणजे खरं ध्रुवपद समजलं, भजन समजलं सगळं. कारण सुरुवात कुठून करावं लागते, ध्रुवपदातून, आणि शेवट कुठं करावं लागतो, ध्रुवपदाचं. म्हणजे ध्रुवपद अत्यंत महत्वाचं आहे. मध्ये अंतरा म्हटला, पण ध्रुवपदावरच एंड करावं लागतं आपल्याला. आता एकदा अंतरा जोडून दाखवतो. म्हणजे आम्ही एकच वळ म्हणू, तोडू आणि लगेच त्याला मरोनिया जावे बा माझ्या पोटी यावे, ही अंतरा जोडून दाखवू. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्या पोटी यावे, मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे, मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे, मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आलं लक्षात. असे एक मात्रेतून सुरू होणारं भजन आहे. असे तुम्हाला जर काही भजनं आढळली, म्हणजे सम पकडायची आधी आणि समेनंतर ती ओळ पहिल्या मात्रेतून सुरू करायची असेल, तर अशा प्रकारची आपल्याला जर भजनं आढळली तर तुम्ही मला नक्की कळवा. म्हणजे आम्हालाही त्याचं ज्ञान प्राप्त होईल की अजून अशा प्रकारची भजनं आहेत. आम्हाला हे भजन लक्षात आलेलं आहे. अजून काही भजनं आहे, पण ते आता भरपूर भजनं आम्ही चॅनलमध्ये म्हणतो, तर ते कोणत्या ठिकाणी ते लक्षात येत नाही नेमकं कोणतं भजन एक मात्रेतलं आहे. त्याच्यानंतर 2 मात्रा, 2 मात्रेतून सुरू होणारं भजन क्रमाक्रमाने सांगतो. पहिले 1 मात्रा झाली, लक्षात आलं ना तुमच्या बी.
इकडे मुलगी बसलेली आहे, ती आमच्या पाठातली सगळ्यात लहान मुलगी, जी पहिल्यांदा ट्रेन झाली ही मुलगी आहे. आपण सगळे पाहता तिला, बहुतांश सगळे लोक ओळखतात, आरोही बिरादार. आणि अजून टाळ वाजवणारा आमचा शूटिंग करायला गुतला रणजित चाटे, पण ते इथं टीम लागते ना, एक जण शूटिंग करायला, एक जण मदत करायला, त्याच्यामुळे टीम नसेल तर हे करता येत नाही काम. एकट्याचं काम नाही. बरेच लोक चॅनल आपल्याला एकटा चालवतात, पण हे एकट्यानं नाही चालवत आहेत. तर असो, 2 मात्रेतून भजन सुरू कसं होतं ते लक्षात घ्या. आता रूप पाहता लोचनी सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे, आणि हा जास्तीत जास्त 6व्या-7व्या मात्रेतून सुरू होतानाच चाली आपल्याला सापडतात. पण आम्ही एक चाल अशी म्हटलेली आपल्या चॅनलला की जी 2 मात्रेतून सुरू होते, रूप पाहता लोचनीची. आणि ती चाल आहे, बरेच जण मला राग सांगा म्हणतात. मित्र, शास्त्रीय संगीताचा अभाव आहे जरा मला, त्याच्यामुळे सांगू शकत नाही, पण काही काही गोष्टी असतात माहीत. तर ही मुद्दाम चाल सांगतोय, काफी रागातली चाल आहे. तर मी म्हणून दाखवतो अगोदर. वर घेतो काळी एक मध्ये उंच. काळी एक पट्टीमध्ये चाल आहे. रूप पाहता लोचनी. चाल सांगतो अगोदर फक्त स्वरात. रूप पाहता लोचनी लोचनी. थोडेसे पट्टेही दाखव. बरेच जण म्हणतात की आम्हाला कमीत कमी पेटीच्या पट्ट्या तरी दाखवा. पट्टे दाखवताना रूपत पूर्ण दाखवत जा, असं एखादी ओळ शिल्लक वाजवतो. बघा, रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा बरवा. तो हा विठ्ठल बरवा. अशी चाल आहे. आता ही टाळामध्ये दाखवत तुम्हाला 2 मात्र्यातून कशी सुरू होते. आपण पहिल्यांदा सम पकडू. नेहमी ध्यानात ठेवायचं, प्रत्येक भजनात पहिल्यांदा काय पकडायचं? समेला पकडायचं. सम म्हणजे एखादी गोष्ट कशी असते, आपण गाय कशी चारायला नेतो आणि ती दूर गेली नाही पाहिजे म्हणून लांबी सोल तिला बांधतो, आणि एका ठिकाणी खोटा रोवून तिला बांधून देतो, तेवढ्याच एरियात ते फिरते. तशी सम आहे ना, त्या भजनाला इकडे तिकडे जाऊ देतच नाही, म्हणून समेला खूप महत्व आहे. बघा आता, रूप पाहता लोचनी. कुठं आली सम? लोचनी. निवर सम आली. रूप पाहता लोचनी. निवर सम आली. मग सम आल्यानंतर आता सुरुवात कुठून होती? चाल म्हणत राहायची, आणि टाळ फक्त पक्का पाहिजे. मित्र लक्षात घ्या, टाळ पक्का लागतो. टाळ पक्का नसेल तर जमणार नाही. सगळ्यात मोठा खेळ टाळावर अवलंबून आहे, म्हणून टाळ पक्का असावा. त्याच्याकरता टाळाचा जितका सराव करता येईल तितका सराव करायचा. केव्हाही आपला सराव करत राहायचा, आणि ते म्हणून करायचा. गुटका टोल काल टोल, धिन न धिन धिनक तीन न तीन, 1 2 3 4 हे मात्रा असं म्हणत म्हणत टाळ वाजवत राहायचं. म्हणून टाळ वाजवायचा. बरेच जण वाजवतात, पण न म्हणता वाजवतात. न म्हणता किती दिवस वाजवला आणि म्हणायला लागले तुम्ही, टाळ बिघडणार. म्हणून वाजवण्याची प्रॅक्टिस करायची. तर बघा, रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहत कुठं आलं? बरोबर आहे, ध्यानात ठेवा तुम्ही सुद्धा. मग आपण असं डायरेक्ट मोजून म्हणू शकतो, 1 रूप पाहता लोचन. मात्रा मोजायला जागाच नाही ना, कारण दुसऱ्याच मात्र सुरू होतं. मग 1 म्हणायचं आधी. करून दाखव बरं. जमलं? तो जमतंय? जमलं का? है ना? एक समजायला लागले काय अवघड नाही ते, झालं क्लिअर झालं. आता येऊ द्या कसंही भजन,
ते कोणत्या मातीतून सुरू होतं ना, बरोबर ते स्वतः येतं, हे का नाही. आता यात बरोबर ही चाल आहे ना, 2 मात्रेतून बरोबर आपल्याला दिसते. मग पण सुरू कुठून करणार? समेतूनच करणार. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, एक मात्रा. आणि रूप हे ना, एक एक एक, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोच एक, असं याचं सुरुवात येते. आणि मग पुढे हे अंतर आहे, दुसरी ओळ आहे, ध्रुपद दुसरी ओळ मात्र 2 मात्रेतून सुरू होत नाही, ती 7 मात्रेतून सुरू होते. हे बघा, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी साजनी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. आलं लक्षात? वावर समय आला पाहिजे या ओळीमध्ये. असे ध्रुपद आहे. नंतर त्याला पुढची ओळ जोडायची. पुढची ओळ काय? तो हा, ते सुद्धा 7 मध्ये सुरू होणार. हा, बस या 2 ओळी समजल्या की सगळं, म्हणजे 3 ओळी कळाल्या अभंग म्हणताना, बरं साम्राज्या पद्धतीने अभंग म्हणताना 3 ओळी कळाल्या की सगळं भजन कळालं. सगळं सारखंच असतं पुढे. बघा, म्हणजे आपण दुसरं चरण म्हणून दाखवायचं. हे बा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. संपलं भजन. इथं उतरणी लागते. उतरणी बरोबर 1 मात्रेवर शेवटी टाळा थांबतो. बस एवढं 2 मात्रेचं लक्षात घ्यायचं. असे 2 मात्रेतून सुरू होणारे भजन आपण शोधा. आणि शोधायला काही अवघड नाही. सम पक्की पकडा, टाळ पक्का ठेवा आणि समयावर भजन सुरू करा. बरोबर ते कोणत्या मात्रेतून सुरू होतं ना, ते आपण या 8 मात्रेशिवाय काहीच नाही ना. 1 2 3 4 5 6 7 8 इतकंच आहे. तितक्याच शोधायचं आहे ते सगळं. हे लक्षात घ्या आपण. तर अशी काही उदाहरणं तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर 3ऱ्या मात्रेतून भजन सुरू कसं होतं बघायचं. पहिली मात्रा झाली, दुसरी मात्रा झाली, तिसरी मात्रा. तिसरी मात्रा जरा अवघड आहे. हे पूर्ण ध्रुपद म्हणून दाखवू आपण. हे मुलं मला म्हणून लागतील. लग्गी लावून सुद्धा दाखवतात, तोडून. हा, थांब, सुरुवात करायची. टाळ वाजवतो. रूप पाहता लोचनी लोचने, रूप पाहता लोचनी लोचने, रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने लोचने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने साजने, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने साजने, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा
अशा प्रकारे दुसऱ्या मात्रेतून भजन कसं म्हणायचंय आपण पाहिलं. यानंतर तिसऱ्या मात्रेतून भजन कसं सुरू होतं ना, त्याचा एक नमुना मी आपल्याला सांगणार आहे. आणि ही भजनं कमी आहेत. आपल्याला सुद्धा कुठे असं जर आढळलं तर मला कळवा, आम्हाला सुद्धा ती भजन म्हणायला कामी येईल. तर आम्हीच चाल लावलेली ही गवळण आहे. कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील काय. यामध्ये कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, त्यानंतर माझा कृष्ण देखील का, हे 5 मात्रेतून सुरू होतं आणि ते सहज उचलता येते, त्याला काही जास्त अडचण होत नाही. मात्र कोणीतरी सांगा गे 3 मात्रेतून सुरू करायला थोडी अडचण येते. म्हणून आपण बघा, आता मी टाळावर म्हणून दाखवतो, पण त्या अगोदर तुम्हाला हार्मोनियम स्वर दाखवतो. कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा म्हणा. कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील काय, माझा कृष्ण देखील काय. कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. अशा प्रकारे हे स्वर आहेत. त्याच्यानंतर आता टाळामध्ये बघा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, म्हणजे हे कोणीतरी सांगा गे सांगा हे डबल म्हणायचं आपल्याला. आणि डबल म्हणून दुसऱ्या वेळेला म्हणताना त्या ठिकाणी गावावर आपल्याला सम साधायची आहे. बघा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. लक्षात आला असेल. मग मात्रे मोजून जर करायचं असलं तर कसं येईल? 1 2, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. आलं लक्षात? करून दाखव. हा, आपल्याला सम जुळवणं खूप महत्वाची असते. कर. हा, म्हणजे या मुलांना लक्षात आलं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की मात्रे मोजून म्हणायचे असलं तर काय नाही, 1 2 कोणीतरी, म्हणजे जिथून सुरू करायचंय भजन त्या मात्रेपासून ते भजन सुरू करायचंय. त्याच्या आधीची मात्रे नुसती 1 2 म्हणायचंय. 1 2, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. आणि बरोबर दुसऱ्या तुकड्यामध्ये आपल्याला सांगा गावर सम मिळते आपल्याला. आता त्याचे पुढचे वाक्य मी जोडून दाखवतो. बघा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील काय, माझा कृष्ण देखील काय, माझा, है ना, 5ला माझा कृष्ण देखील काय. म्हणजे माझा कृष्ण देखील काय हे सुद्धा आपल्याला मात्रे म्हणून जर सुरू करायचं असेल तर कसं म्हणायचं? 1 2 3 4, माझा कृष्ण देखील काय. समजलं? करून दाखव. 1 2 3 4, माझा कृष्ण देखील काय. ओके, म्हणजे कायचा कावर सम येते. कर. हा, ओके, है ना. आता एकदम सोपं लक्षात यायला सुद्धा झालं ते असं. आता हे आपल्याला तोडून ते दाखवायचंय, तोडून दाखवायचंय. सोबत तुम्ही वाजवा. हा, आता तबल्यावर आम्ही म्हणतो आणि तोडून ते जोडून दाखवतो. कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा,
जोरदार. कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. अशा प्रकारे हे भजन थोडं क्लिष्ट आहे, परंतु थोडं समजून घेतलं तर 3 मात्रेतून भजन सुरू होतंय, तर ते सुद्धा आपल्याला सहज म्हणता येईल. काय होतं, आपल्याला सवय जी लागलेली असते सवय मोडत नाही लवकर. आपल्याला 5 आणि 6 मात्रेची जास्त सवय लागलेली, आणि मग असे ऑड मात्रे आले की आपल्याला प्रॉब्लेम होतो. मग आपण ते मागे पुढे करून टाकतो असं काहीतरी. आणि जे तज्ज्ञ जे असतात, शास्त्रीय संगीत शिकलेले लोक, हे सम साधताना ते सुद्धा या पद्धतीने कदाचित ते सांगणार नाही आपल्याला की आम्ही कोणत्या मात्रेतून सुरू केलं, मात्र ते सम बरोबर साधत असतात. त्यांचं कधीच चुकत नाही, कारण त्यांना माहीत आहे या मात्रेवर सम यायला, इथे या भजनामध्ये सम यायला पाहिजे, त्यांना माहीत असतं. पण भजनामध्ये आपण जनरल भजनामध्ये अशा प्रकारची भजनं कमी म्हणतो, पण ती माहीत असावी म्हणून हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. याच्यात आम्ही काय करतो, आता एक कडवं तुम्हाला जोडून दाखवतो. म्हणजे ध्रुवपद तोडू आणि कडवं जोडून दाखवून परत ध्रुवपदावर येऊ, आणि नंतर मग पुढच्या आपण मात्रेवर जाऊ. कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे सांगा. आता 7 मात्रा, कारण मंत्राही 7 मात्रे सुरू दे. हाती घेऊन या फूल, हाती घेऊन या फूल, हाती हाती घेऊन, हाती घेऊन या फूल, हाती घेऊन या फूल, अंगणी रांगत होते मूल, अंगणी रांगत होते मूल, होते सारवित मी चूल, होते सारवित मी चूल, होते सारवित मी चूल, कैसी भूल पडियेली, कैसी भूल पडियेली. कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे सांगा, सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. अशा प्रकारे 3ऱ्या मात्रेचं भजन आम्ही तुम्हाला एक नमुना दाखवला. म्हणजे असं असू शकतं ते सांगितलं. आणि यानंतर पुढच्या भागामध्ये म्हणजे 12व्या भागामध्ये मी आपल्याला 4था 5वा मात्रा
आणि 6वा मात्रा असा शेवटचा भाग आम्ही 12वा करणार आहे. 11वा भाग या ठिकाणी आम्ही थांबवतो. आपण सर्वांनी हे भजन कोणत्या कोणत्या मात्रेतून सुरू होतात हे लक्षात घ्या आणि आपल्या भजनामध्ये बिनचूक भजन म्हणण्याचा प्रयत्न करा. यानंतर परत पुढच्या भागात भेटूया 12व्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.